स्वतः हवे होतात। माझ्यासाठी तर कुठल्या बी सन्मानापेक्षा तुम्ही सगळ्यात जास्त महत्वाचे आहात। या की, आम्हाला गरज आहे तुमची। आई, संध्याकाळी कार्यक्रमानंतर इन्शुरन्स एजंट घरी येणार आहे। पप्पांची पॉलिसी मोडून जे पैसे घ्यायचे त्याच्यासाठी त्यांना मृत घोषित करणं गरजेचं आहे। तुझ्या सह्या लागणार आहेत, तुझ्या लक्षात आहे ना? आई, मला लय वाईट वाटतंय। माझ्यामुळे तुम्हाला सह्या करायला लागणार आहेत। पण पप्पा जिथं कुठं असतील का नाही, तिथनं आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद देत असतील बघा। आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं असंच त्यांना वाटत असेल। पप्पा, सॉरी। तुम्ही जिवंत आहेसा का नाहीसा काय माहितच नाही हो, पण तुमच्यामुळे दीपाला लॉटरी लागणार आहे, लॉटरी। आता तुम्ही गेल्याचा एवढा फायदा तर मला झालाच पाहिजे, काय का नाही? थँक्यू पप्पा। पण पप्पा, परत कधीच मागे येऊ नका सा। आवाज म्हणजे नक्कीच कोणीतरी आते। मी तुम्हाला नक्की वाचवणार आहे। हे कुलूप असं नाही तुटणार, मला चावी शोधावी लागेल। मधुसूदन नाईक जिवंत आहे? दादा दादा सोडा की सोडा, ओ प्लीज प्लीज सोडा, घोडा बंदूक मरी ना मी, ओ नको की प्लीज, चुकलं माझं प्लीज, सॉरी। बघा मी मेलो बिलो तर माझी जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी। एकुलता एक आहे मी, माझे दोन लहान लहान पोरं आहे, तो माझी आजी आहे जी लेडीज आहे, तुम्हाला कळते काय? कोण सांभाळणार तिला? लहान लहान दोन कुत्र्याची पिल्ला आहे, त्यांना दूध घालायचं असते। हा विचार आधी करायचा होतास,
आता तू खपलास. खपायला एवढा स्वस्त नाही आहे हो मी. नाही, नाही, नाही. या रूमला कुठं खिडक्या काय बघायला पाहिजे, म्हणजे त्यातनं आत जाता येईल. पराग ठीक आहेस ना तू? होय बरं झालं आलीस, नाहीतर विकेटच पडली असती माझी आज. बर ते नाही, काका कुठे आहेत? सापडले, पण ते तिकडे त्या रूम मध्ये आहेत. मग चल ना, इथं कशाला थांबलोय, जाऊया. अरे कसं जाणार तिकडे? त्या रूमला लॉक आहे आणि मला वाटतं की चावी यांच्याकडेच असणार आहे. शोध शोध पटकन. पराग पटकन शोध. एवढ्या सगळ्या अगं वर्ष जाईल लॉक उघडण्यात. असू दे, सगळ्या घ्या आणि चल पटकन. चल. चल चल. मतसुदनच आहे की. ह्यो तर खपला होता, इथं कसा काय ह्यो? याला संपवून टाकू काय? कोल्हापूर सन्मान सोहळा. मधुसूदन, आज तुझ्या कामाचा सन्मान होणार आहे. आपल्या कोल्हापुरात अभिमानानं ऊर भरून आलाय. खरं सांगू पोरा, हा सन्मान बघायला तू स्वतः हजर पाहिजे होतास. काय उपयोग